निळा, पिवळा, जांभळा, पिवळा, गुलाबी. हा काय झालं राघवा, कुठे अडकलायस? हा अरे नाही, नंदू त्याची आई आणि नंदूची ताई पण येणार आहे ना. जावई पण येण्याची शक्यता आहे. किती लोक येणार माहित नाहीये, मग त्याची अरेंजमेंट कशी करायची तेच विचार करतोय. राघवा अरे पाणी उघडच आहे. अरे नाही ते दे ठेव. काय आले 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 आले. एक मिनिट. हा, चल. या नमस्कार. या नमस्कार. आई ये. काय म्हणता, बरं आहे ना? या, कसा झाला प्रवास, कसा झाला? आम्ही काय गावावरून नाही आलो. म्हणायची पद्धत असते अशी. घ्या घ्या पाणी घ्या. बाई केवढा तो प्रवास, खूप त्रास झाला गो बाई. एवढी माणसांची गर्दी गर्दी, बापरे बापरे. खूपच त्रास झाला. अरे बापरे. आई काय? अरे मी पण सांगण्याची पद्धत म्हणूनच बोलतेय. पाणी थंड आहे, घ्या ना. हो, थंड पाणी. हो घ्या. तू पण केला. थँक्यू. काय? नाही आई आता नका जाऊ ना. काय ग? अरे हे चित्र. अहो सुनबाई आहे ना माझी आनंदी, तिनं काढलं. हातात जादू आहे तिच्या. उत्तम चित्रकार आहे ती. तुम्हाला अजून गंमत दाखवते. या या. हो या ना. हे बघा, हे जे चित्र आहे ना, हे आता हल्लीच काढले तिने. हा म्हणजे आम्ही नव्हतो समोर, पण आम्हाला अशी कल्पनेत आणलं ती आणि छान आमचं चित्र असं काढलं. बघा ना हुबेहूब दिसतंय की नाही अशी. माझ्याकडे गणपती तीच बनवते. हे सगळं माहितीये मला, म्हणून तर कामावर ठेवलं मी तिला. आणि तुम्ही काय नवीन सांगताय मला? आई ये ना, ये बस ना, बस. अरे हो हो बसते बस ग. बसते रे, बघते जरा. घे पाणी घे. हा घेते. ते नंदूच्या ताई येणार असतील म्हणून खुर्ची ठेवली. तिकडे बस, तिकडे बस. अगं बाई, ताई साहेब नाही आल्या का? ताई साहेब नंदकुमार रावांच्या ताई त्या अगं बाई बाहेर राहिल्या का? बाहेरच राहिल्या. बहीण येणार होती ना. हो इकडे या. काय झालं? ती नाही आली. का बरं? मीच सांगितलं तिला नको येऊ. अगं बाई हो का? आधी आपलं सगळं ठरवू दे. उगा तिच्यासमोर वाद नको ना. वाद कसले आता? म्हणजे तुम्ही तर परवानगी दिली आहे ना, आता कसलाच वाद नाहीये ना. थांब काय नाही. बस. हा नाही, आपण बोलूया ना. अहो पण सगळं ठरवू दे ना आधी. बरोबर. लग्नाची तारीख तरी ठरवू दे. तारखेचं ठीक आहे. नंतर मी तिला सांगते आणि बोलवते. अहो काय झालंय, तिचं लग्न झाले ना. लग्न झालेल्या मुली सासरच्या होतात आणि तुमची परत आलीये म्हणा. आई तू पुन्हा सुरू झालीस. हो नाही बोलत बस. वर्षा हा बोलवतो तिला. आहे आतमध्ये, येतेच. वर्षा चल लवकर चल. अरे दादा थांब एक मिनिट, माझं हे सगळं व्हायचंय अजून. अरे काय सगळं तर रेडी आहे, घेऊन जायचंय फक्त. चल. अरे नाही दादा, हे बघ, हे ना पोहे आणि कोथिंबीर वडी दोन्ही केलंय आनंदीने. मला ना ते कळतच नाहीये की तिने दोन्ही का केलंय. आणि हे बघ ना, हे इथे गुलाबजाम हे कशाला करून ठेवले. बरं हे आता पोहे आणि कोथिंबीर वडी एकत्र एकाच प्लेटमध्ये ठेवू का? मग गुलाबजाम कुठे ठेवू आणि मग चहा कधी द्यायचा? मला काही कळत नाहीये. ही आनंदी कशासाठी बाहेर गेली आता? आणि किती टेन्शन घेतलेस, कशाला? आनंदी येईल इतक्यात. दादा टेन्शन नको घेऊन. येतं काय करू? माझ्यात छोटीशी जरी चूक झाली ना तरी नंदूची आई आमचं लग्न मोडेल. असं काही होणार नाही आणि काही टेन्शन घेऊ नकोस. किती साधं सोपं आहे का ते काम करते. पोहे आहे ना या प्लेटमध्ये घे. हा आणि तो गुलाबजाम पोहे नाही, ती कोथिंबीर वडी पोह्यांसोबत ठेव. नाही ते पण बरं नाही. एक काम कर, तू गुलाबजाम वेगळे ह्याच्यामध्ये घे, कोथिंबीर वडी नाही. मग ट्रे लहान आहे ना. मग एक काम कर, आधी पोहे जाऊन देऊन मग चहा. दादा कठीण आहे. आई अगं बाई आली. मावशी नमस्कार. दादा तुझीच आठवण काढत होते. बसा तुम्ही, आलेच मी. हा येते. हा नमस्कार. तू हे का घेतलंस हातात? अरे पण तू वाढ ना. पण जेव्हा तुम्ही इथे काय करता? बाहेर जाऊन बसा ना. तुला किती उशीर कसं करायचं, कसं करणार आम्हाला? तुम्ही जा बरं बाहेर. बाहेर जा. आनंदी
अगं काय पण मला काही कळत नाहीये, काही सुचत नाहीये. काळजी करू नका. एक मिनिट थांबा. हे बघ तुला माहितीये ते केव्हाचे झालेत आणि मी बाहेरही नाही गेले ग अजून. काय कसं चहा ठेवा इथे. इथे? हा चहा. हा, हे बघ हे इथे. तुम्ही बाहेर या बरं. बाहेर तुम्ही हा ट्रे घ्या, मी हा घेते. हा. थांबा थांबा. काय झालं? वर्षाताई छान दिसताय. हो ना. सगळं नीट होणार. चला चला. ये वर्षा ये. इंदुताईनं पहिल्यांदा दे दे. घ्या नंदकुमारराव. ठेव तिथे. घे रे. हो. आमच्याकडून फार नाही येणार लोक, म्हणजे अवघे 10-12 जण येतील. आमच्याकडून पण फार कमी लोक आहेत. ताईच्या घरचे, शेजारी पाजारी आणि माझे काही मित्र. ए मोजतोस काय? नाही नाही, आमच्याकडे भरपूर पाहुणे असणार. अहो आमच्याकडे एवढ्या पत्रिका येतात ना, महिन्याभराची रद्दी होते पत्रिकांची. म्हणजे सगळ्यांना आमंत्रण द्यावं लागणार ना आम्हाला. मी काय म्हणतो, फार लोक आता येणार नाहीच आहेत, तर कोर्ट मॅरेजच होऊन जाऊ दे. एक डिनर पार्टी आपण अरेंज करूया, त्यासाठी एक छोटासा हॉल बुक करूया. असं कसं? लग्न आहे, 16 म्हणतात त्याला. हे असं एकलकोंड्यासारखं कसं काय करायचं? हा थोडं स्पष्टच बोलते मी. आई दिला ना होकार, मग लग्न नीट व्हायला हवं नंदू. सुलक्षणा बाई, तुम्हाला जरा वाईट वाटेल, पण तुमच्या मुलीचं ना हे दुसरं लग्न आहे. तुमची हाऊसमौज झाली असेल हो, आणि माझ्या मुलाचं हे पहिलंच लग्न आहे. मग माझी हाऊसमौज असणारच ना. मी लग्नाला होकार दिलेला आहे, पण हे लग्न चांगलं थाटामाटातच व्हायला हवं. लग्नात मानपान व्हायलाच हवा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, लग्नाचा दोन्ही बाजूचा खर्च तुम्ही करायचा आहे. अगं आई, आपल्याकडचा खर्च ते का करतील? का नाही करू शकत खर्च? का हो करणी, तुम्ही नाही करू शकत खर्च? नाही काय, तुमच्या मुलीचं दुसरं लग्न आहे. अहो पहिलं लग्न मोडल्या मोडल्या लगेच दुसरं लग्न ठरलंय. तुम्हाला तुमच्या बहिणीचा आनंद महत्वाचा, तुला तुझ्या नंडेचा, तुम्हाला तुमच्या मुलीचा. आणि मुलीच्या बाबाने तर सांगितलंय तिचे किती लाड केलेत म्हणून, ते पण आमच्या घरी येऊन सांगितलंय. मग हिच्या आनंदासाठी एवढं करणार नाही का तुम्ही करणी? आई प्लीज. हे बघ नंदू, असाही काही फार खर्च होणार नाहीये. करणी, तुम्हीच म्हणताय ना तुमच्याकडची जास्त माणसं येणार नाहीत. बरोबर आहे हो, तुमच्या मुलीचं दुसरं लग्न आहे, त्यामुळे तुम्ही काय जास्त लोकांना बोलवणार नाही.
म्हणजे तुमच्याकडचा जवळपास खर्च नाहीच. मग आमच्याकडचा खर्च तुम्हीच करू शकता. खर्च करायला काही हरकत नाहीये, पण माझ्या बहिणीचं हे दुसरं लग्न आहे म्हणून दोन्ही बाजूंचा खर्च आम्हीच करावा हे चुकीचं नाही वाटत तुम्हाला? हो, म्हणजे मलाही वाटतं की बघा, आमच्या मुलीचं दुसरं लग्न आहे आणि तुमच्या मुलाचं पहिलं लग्न आहे. तुम्हाला धुमधडाक्यात करायचंय. आमच्या मुलीचं जर पहिलंच लग्न असतं तर केलाच असता ना तुम्ही. हा, अर्धा अर्धा खर्च केला असता की नाही इंदुताई? तसं असतं तर आनंदाने खूप थाटामाटात लग्न लावून दिलं असतं. हा, मग पण नाहीये ना तुमच्या मुलीचं पहिलं लग्न. माफ करा मला, पण तुम्ही सतत हे वर्षाचं दुसरं लग्न आहे असं म्हणताय. म्हणजे बघा, हा तिचा भूतकाळ होता आणि त्याची माहिती आम्ही तुम्हाला आधीच दिलेली आहे. आणि सारखं सारखं बोलून दाखवणं आणि तशाच पद्धतीने जर का तुम्ही तिच्याशी वागणार असाल तर ते चुकीचं आहे ना. मी काय वेगळं बघतेय? सगळं माहीत असून दिला ना लग्नाला होकार. आले ना मी इथवर. अगदी बरोबर आहे, तुमचा होकार आमच्यासाठी खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी तुमच्या निर्णयाचा आदर करतो. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आमची वर्षा काय आम्हाला जड नाही झाली हो. वर्षा आणि नंदू एकमेकांवर खूप प्रेम करतात. नंदू खूप चांगला मुलगा आहे आणि तुमच्या घरात आमच्या वर्षाला समानतेची वागणूक मिळेल या आशेवरच आम्ही या लग्नाला तयार झालो आहोत. खरंय. मग ही विषमता कशाला? आम्हा सर्वांसाठी वर्षाचं लग्न आणि मग पुढे तिचा सुखी संसार, तिचा आनंद, याहून मोठी गोष्ट काय असणार? ठीक आहे, तुम्हाला तुमच्या मुलाचं हे पहिलं लग्न आहे जे अगदी थाटामाटात सागर संगीत व्हावं अशी तुमची इच्छा आहे. मी तुम्हाला वचन देतो, हे लग्न थाटामाटात आणि सागर संगीतच होणार. आता सगळं ठीक आहे. दादा, हो वर्षा, काही काळजी करू नकोस तू. तुझं लग्न अगदी व्यवस्थित पार पडणार. हो, पण याबरोबर लग्नात काही विघ्न येणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. हिच्या पहिल्या लग्नामुळे काही नाही नाही, हे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जे काही घडलं वर्षाच्या आयुष्यामध्ये तो तिचा भूतकाळ होता. मी तुम्हाला सांगतोय, तिचा तो भूतकाळ तिच्या भविष्यात कधीच डोकावणार नाही. आधीच माझ्या बहिणीने खूप काही भोगलंय. आता मला तिच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद बघायचा आहे. मी तुम्हाला वचन देतो की यापुढे ती आनंदीच राहील. आम्ही संसारही खूप सुखाचा करू. संसार? अरे आधी लग्न तर लागू दे. हो हो, आता लग्न सुद्धा धूमधडाक्यात पार पडू द्या. आनंदी, हा, जरा गोडाधोडाचं बघशील. हा, आलेच. हा हा, तोंड गोड करूया आधी. हे गो बाई, काय ग आनंदी तू. दादा, घ्या. घे वर्षा. इंदू मावशी, नंदू दादा आणि वर्षा त्यांच्या लग्नाला तुम्ही होकार दिलाय, पण ह्या निर्णयाचा तुम्हाला कधीही पश्चाताप होणार नाही. छान झालेत गुलाबजाम. आनंदी बहिणी तुम्हीच केलेत ना? हो. म्हणजे हिला जेवण वगैरे बनवता येतं की नाही? नाही नाही मावशी, आज जरा गडबड होती ना, त्यांना आवरायचंही होतं म्हणून. नंदू दादा, या गुलाबजाम सारखा गोडवा तुमच्या नात्यातही असू द्या कायम. हो.
आलेच. बाबा, अहो इथे कशाला बसलाय तुम्ही? ठीक आहे. नाही नाही, उठा बरं. उठा तुम्ही. अगं सुनबाई, तू कशाला धावपळ करत आलीस इथं? तुम्ही या इथे बसा. तू बाहेर जा. ते तुम्ही बसा बरं इथे. आधी बसा. नाही, पण मी इथे पडलेलो चालणार आहे का? हो चालेल, आधी बसा. नक्की. तू बाहेर जा. त्या पाहुण्यांना काय हवं नको ते बघ जा. काय होतंय तुम्हाला? काही हवंय का तुम्हाला? नाही नको, मी बरा आहे. तू बाहेर जा, त्यांना काय हवं नको ते बघ. आनंदी, ए आनंदी. हो आले आई. जा, ती तुला बोलवते जा. बाबा खरं सांगा, काही त्रास होत असेल ना तर लगेच डॉक्टरांना बोलूयात आपण. अगं नको, त्याची काही गरज नाहीये. मी बरा आहे ना. नक्की का बाबा? तू बाहेर जा, नाही तर सगळे इथे येतील. आराम केल्यावर बरं वाटेल मला. जा तू. बरं, काहीही वाटलं तर मला आवाज द्या, मी आहे. हो नक्कीच. आराम करा बाबा. हो हो. हे बघ नंदू, आता तू त्यांचा होणारा जावई आहेस, तेव्हा मानपान घेतलाच पाहिजे तू. अगं आई, नात्यातल्या मानपानापेक्षा नात्याने जोडले गेलो आपण हे महत्वाचं नाही का? आणि आता ती आपली माणसं आहेत, थोडीशी मदत केली तर काय हरकत आहे म्हणतो मी. अरे हो, पण तू मदत करायला जाशील त्यांना, पण त्यांचा गैरफायदा घेतील, तुला घरगडी करून ठेवतील. अगं असं काही होणार नाही आई. अरे आईचं ऐकायचं नाही काय? हा, त्यांनी तुला मान दिलाच पाहिजे, मानपान तू घेतलाच पाहिजे. बरं, आधी आपण घरी जाऊया. ठरवायचंय ना आपल्याला सुद्धा लग्नाचं, मग रिक्षा. आणि ऐक, हा. त्यांनी जावयाचे लाड सुद्धा पुरवले पाहिजेत. हा, लाड 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 म्हणजे रिक्षा म्हणजे? अरे लाड म्हणजे तुला लग्नात ना शेरवानी फेटा बांधला पाहिजे त्यांनी. हे बघ, त्यांना जमेल ना तर ते सुद्धा ते करतील. हो ना? पण आधी आपण घरी जाऊया, आपल्या बाजूने विचार करायला नको का? अरे. रिक्षा. अरे पण हे सगळं सांग हा त्यांना तू. हो हो हो, मी सांगेन. रिक्षा. हा. आणि बोला साहेब, पुढे जायचंय. मशनात आई, अरे दिसत नाही बोलतोय ना आम्ही. कमा बाईस, हे बघ, सगळ्यात महत्वाचं वर्षाचं दुसरं लग्न आहे हे आपल्यात कुणाला कळता कामा नये. काय? हो दादा, कुठं जायचंय? 2 मिनिटं थांबा. का लपवायचंय की हे वर्षाचं दुसरं लग्न आहे? हे बघ, वर्षाचं दुसरं लग्न आहे, यात मला लाज अजिबात वाटत नाहीये. मला माहिती आहे रे बाबा, तुला काहीच नाही वाटणार. प्रेमात पडलायस, आंधळा झालायस, लग्न करायचा हट्ट धरलायस. अरे पण ही खाजगी बाब आहे, ही सगळ्यांना कळायलाच हवी का? अगं पण आई, हे कर्णिकांना नाही आवडणार. हो साहेब, कुठं जायचंय? बसा ना लवकर. थांब 2 मिनिटं, बोलतो ना आम्ही. हे बघ नंदू, मी तुझं सगळं ऐकलंय. हा, आता ही माझी अट तुला मान्य करावीच लागेल, नाहीतर अजूनही मी तुझं लग्न मोडू शकते. आई. नंदू, काय ग? अरे ती बघ. जाऊ? लवकर ये. काय ग? अरे आनंदीने एवढ्या प्रेमाने सगळं बनवलं आणि तू आणि आईंनी काही खाल्लंच नाही, म्हणून मग हे. आईंना दे हा नक्की. हो. काय झालंय नंदू? लग्न कसं पार पडेल याचा विचार करतोयस का? हो हो. मीही त्याचाच विचार करते. हा एवढा सगळा खर्च करून लग्न करणं मला पण पटत नाहीये, पण मला कल्पना आहे की हे सगळं तो माझ्या प्रेमापोटी करतो. आणि खरं सांगू का, मला ना फक्त आत्ता आपलं लग्न दिसतंय. कसं का असे ना, एकदाच आपलं लग्न पार पडू दे म्हणजे झालं. तुझी आई जरी म्हणाली ना की बाई ग, एका पायावर उभं राहून लग्न कर, तरी सुद्धा मी तयार आहे. नाही असं म्हणणार नाहीत त्या. मी ना खूप एक्सायटेड आहे.
तुला काही दडपण येत नाहीये ना लग्नाचं?